तू नाटककार झालास तसे धडे माझ्याकडेच घेतलेस एवढं लक्षात ठेव. मान्य आहे सर. एकतर हा आहे म्हणून आम्हाला कॉम्प्लेक्स आलं. इतक्या कविता म्हणत असतो ना हा, आणि त्यात काही कार्यक्रमही करतो तो. माझा फार संबंध नाही, फक्त लहानपणी खूप वेळा कविता म्हणायचो, कारण माझ्या मोठ्या बहिणीचं नाव कविता होतं. आणि राजसाहेब म्हणाले कविता म्हणायची आहे म्हणून कोण नाही म्हणतो. हिंदीत म्हणतात ना, मरता क्या न करता. असं ते मी आपला एक प्रयत्न करतो. स्पृहाने एक नाव घेतलं, वैभव जोशी, खूप गुणी कवी आहे, त्यांची कविता आहे. अभिजात भाषा ही मोहर लखलखली, लाखो करोडो हृदयातून झगमगली. अभिमानाची फुंकर पडता ठिणगी धगधगली. पायवाट ही ध्येय जिद्दीने चाले क्षितिजाकडे, मराठी पाऊल पडते पुढे. हजार वळणे हजार वेशी, झेंडा फडके देश विदेशी. सीमोल्लंघन करण्याची ही परिसीमा झाली. माय मराठी वाजत गाजत दिल्लीला आली. 10 दिशांतून महाराष्ट्राचे दुमदुमले चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. यात एक काहीतरी एक टंग ट्विस्टर आहे, अडकलो तर सांभाळून घ्या. मरगळलेली कात टाकुनी, शाई वाहे रक्तामधुनी. सालनकृत देखणी कधीही भाषा रणरागिणी. सळसळणाऱ्या समशेरी सम सळसळती लेखणी. आज तिच्या या एल्गाराचा स्वर गगनाला भिडे, मराठी पाऊल पडते पुढे. धन्यवाद. पण आता इथे आलोच आहे तर मला एक खूप लाईन आहे, ती मला म्हणावीशी वाटते. ती म्हणतो आणि माझी कविता संपवतो. झटकून टाक ती राख, नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. फुले अंगार भगवा रक्तात, जागू दे आज भवानी माता. ओ राजे जीर जीर, ओ राजे हो जी जी. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.